नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये. महावितरण भरती निघाली आहे, MSc-DCL भरती, महाडिस्कॉम रिक्रुटमेंट. तर बऱ्यापैकी जागा आहेत, बऱ्याच वर्षानंतर निघालेल्या आहेत. 5347 MSCB आपण त्याला म्हणू, किंवा डिस्कॉम डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेड. तर यामध्ये जी परीक्षा होणार आहे, आता लवकरच फॉर्म सुरू होतील उद्यापासून. आणि परीक्षा कोणत्या प्रकारे असणार आहे, सिलेबस त्यासाठी काय काय असू शकतो आणि बुक्स कोणते वापरायचे आहेत याबद्दल डिटेल व्हिडिओ बघतोय. आणि याचमध्ये महिलांना मोठी संधी आहे, कारण 5000च्या 30% साधारण आरक्षण जर महिलांना दिलं तर त्या ठिकाणी 1500 ते 1600 जागा त्या ठिकाणी महिलांसाठी उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे मोठी संधीसुद्धा या ठिकाणी महिलांसाठी आहे. परंतु तुम्हाला परीक्षा क्रॅक करावी लागणार आहे, त्यामुळे आत्तापासूनच अभ्यासाला लागा. आणि ही परीक्षा जर तुम्ही क्रॅक कराल तर तुम्हाला मोठी संधी त्या ठिकाणी उपलब्ध आहे. कारण एकूण पूर्ण महाराष्ट्रामध्ये ITI झालेल्या महिलांची संख्या तशी कमी असणार आहे. त्यामुळे जरी तुम्हाला थोडके बहुत मार्क्स जरी पडले तरी तुम्हाला या ठिकाणी हा जॉब 100% मिळू शकतो. त्यामुळे परीक्षासाठी सिलेबस, बुक्स आणि त्याची व्यवस्थितरित्या माहिती करून घेणं खूप गरजेचं आहे. तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओ करेल. तोपर्यंत तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या नोटिफिकेशन लगेच मिळत जातील. रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता. सगळ्याच लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या असतात. आता विद्यार्थी मित्रांनो, इथे ऑनलाईन परीक्षा ही सदर पदाकरिता आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता, म्हणजे तुमची शैक्षणिक अर्हता ITI इलेक्ट्रिशियन वायरमन ही आहे. ते अर्ज करू शकणार आहेत असं म्हटलेलं मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलेलंच आहे. आणि त्याचबरोबर तुमची एक्झाम घेतली जाणार आहे जनरल ॲप्टिट्यूड, त्यामध्ये सामान्य अभियोग्यता, त्यामध्ये ऑनलाईन परीक्षेचं स्वरूप खालीप्रमाणे असणार आहे म्हटलेलं आहे. तर टेक्निकल नॉलेज जे आहे तुमचं इलेक्ट्रिशियन वायरमन, यामधील 50 प्रश्न आहेत. स्कोरिंग सब्जेक्ट असल्यामुळे इथे तुम्हाला 110 गुण या ठिकाणी असणार आहेत. 50 प्रश्न दिले जाणार आहेत. त्याचबरोबर जनरल ॲप्टिट्यूडमध्ये तर्कशक्ती, म्हणजे जनरली आपण त्याला बुद्धिमत्ता म्हणतो, आणि इथे संख्यात्मक अभियोग्यता म्हणजे गणित आपण एक म्हणू त्या ठिकाणी, आणि मराठी भाषा, अशा तिन्ही विषयावर प्रश्न विचारले जाणार आहेत. प्रश्नांची संख्या जास्त आहे. 40 प्रश्न 20 मार्कांसाठी, 20 प्रश्न 10 मार्कांसाठी आणि 20 प्रश्न 10 मार्कांसाठी, अशा प्रकारे प्रश्न विचारले जाणार आहेत. प्रश्नांची संख्या जास्त आहे, वेळ मात्र कमी दिलेली आहे. त्यामुळे तुम्हाला अचूक उत्तरं देणं गरजेचं आहे. कारण खाली जर बघितलं तर प्रत्येक चुकीच्या उत्तराला तुम्हाला 1/4 मार्क्स तुमचा काट केला जाणार आहे, म्हणजे मार्क्स त्या ठिकाणी काटले जाणार आहेत. जेवढे प्रश्न चुकतील तेवढे. 4 प्रश्न चुकले तर 1 मार्क जवळजवळ कट होणार आहे. त्यामुळे अचूक उत्तर त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. वेळ कमी आहे, प्रश्न संख्या जास्त आहे, म्हणजेच 1 मिनिटाला सुद्धा एक प्रश्न तुम्हाला पुरणार नाही. त्यामुळे प्रॉपर अभ्यास करा. आणि प्रोफेशनल म्हणजे आपल्या इलेक्ट्रिकल नॉलेज बरोबरच इतर सुद्धा या ठिकाणी स्कोरिंग तुम्हाला करता येईल. त्यासाठी अभ्यासाचं एक टार्गेट ठेवा. 2 महिन्यात परीक्षा 100% लागणार आहे. आता सिलेबसकडे जाऊ आपण. सिलेबस बुद्धिमत्ता जी आहे त्यामध्ये 40 प्रश्न 20 मार्कांसाठी असणार आहेत. त्यामध्ये कोडिंग, डिकोडिंग, पझल्स, तर्कशक्ती, अनुमान, दिशाज्ञान, सांकेतिक तुलना, नातेसंबंध, बैठक व्यवस्था, वर्णमाला, संख्या मालिका, क्रमवारी, क्रमसंख्या, अंकमालिका, अक्षरमालिका, वेगळा शब्द किंवा अंक ओळखणे, समसंबंध, अंक, अक्षर, आकृती, वाक्यावरून निष्कर्ष लावणे, वेन आकृती, अशा प्रकारचा सिलेबस जनरली ज्या स्पर्धा परीक्षामध्ये असतो, तलाठी असेल किंवा क्लरिकल वर्क असेल, जे 10वी बेस्ड काही जागा असतात शासकीय, त्यामध्ये IBPS किंवा इतर ज्या परीक्षा होतात त्या याच पद्धतीने होतात. तर बुद्धिमत्ता चाचणी किंवा त्या ठिकाणी जे मार्क्स असतात ते आपला कॅल्क्युलेशन पण असतो थोडा बहुत, आणि जनरली वेळ काढूपणा या ठिकाणी असतो. तर प्रश्न कोणते पहिले सोडवायचे याबद्दल पुढचे व्हिडिओ येणारच आहेत. आता अंकगणितमध्ये तुम्हाला 20 प्रश्न 10 मार्कांना आहेत. जे 10वीचं गणित आहे ते पुस्तक तुम्ही वापरू शकता. इथे बुद्धिमत्तेसाठी बरेच पुस्तकं उपलब्ध सुद्धा आहेत, जी तलाठी भरतीसाठी वगैरे वापरली जातात.
तर लसावी मसावी बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार सरासरी टक्केवारी गुणोत्तर प्रमाण वयावरील प्रश्न असतील. काळकाम विवेक नफा तोटा सरळ व्याज चक्रवाढ व्याज डाटा इम्प्रेशन मिश्रण आणि जोडणी संख्या मालिका असे याच्यापैकी 10 प्रश्न तुम्हाला 20 प्रश्न 10 मार्काला असणार आहेत. सोडवायला लागणार आहेत, गणित आहे, त्यामुळे हा सुद्धा वेळ भरपूर या ठिकाणी जाणार आहे. आणि नंतर आहे मराठी भाषा, जी आपली मराठी भाषामध्ये व्याकरणवर जास्त जोर दिला जातो, त्याचबरोबर उतारा पण असणार आहे. शब्दांच्या जाती, नाम सर्वनाम विशेषण क्रियापद अव्यय वाक्याचे प्रकार अलंकार शुद्ध आणि अशुद्ध शब्द समानार्थी विरुद्धार्थी शब्द शब्दसमूह म्हणी व त्यांचे अर्थ विरामचिन्हे प्रयोग समास आणि इतर जे मराठीमध्ये काही प्रश्न असतात. साधारण 10वीच्या बेस्डची परीक्षा आहे, तलाठी भरती किंवा इतर क्लरिकल, त्यामध्ये सगळे IPS बेस्ड मार्क्स प्रश्न या ठिकाणी असणार आहेत. तर एकूणच जर बघा तर याची स्क्रीनशॉट काढून ठेवा, म्हणजे तुम्हाला कोणते पुस्तक त्या ठिकाणी वापरावे लागणार आहे याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला लक्षात येईल. आता पुस्तकं आपण जनरली आपल्या इलेक्ट्रिकल नॉलेजसाठी मॅक्झिमम सुबोध विद्युतशास्त्र हा पॅटर्न आहे. बऱ्याच परीक्षांसाठी हे पुस्तक वापरलं जातं. त्र्यंबक वाघमारे सरांचं आहे. बरीच वर्षापासून हे पुस्तक एक प्रकारचं आहे. त्यामध्ये हे जे पाठ आहेत म्हणजे त्याला लेसन्स दिलेले आहेत. त्यामधले महत्त्वाचे लेसन्स याबद्दल व्हिडिओ वेगळा बनवणार आहे. तर इथे तुम्हाला जे लेसन आहे त्याच्याबद्दल अभ्यास असणारच आहे, कारण तुम्ही इलेक्ट्रिशियन अप्रेंटिस इतर ट्रेडबद्दल माहिती परिपूर्ण 2 वर्ष 3 वर्ष घेतलेली असेल. त्यामुळे प्रत्येकाचा अभ्यास तुमचा परत एकदा रिव्हिजन व्यवस्थितरित्या करायची, त्याचे प्रश्न सोडवायचे आहेत. त्याबद्दल प्रश्नपत्रिका संच सोबत घेऊन येणारच आहे. आणि इतर माहिती महत्त्वाचे टॉपिक्स कोणकोणते असणार ते सुद्धा नंतर या पुढच्या व्हिडिओमध्ये येणारच आहेत. तर एकूण 34 टॉपिक पूर्ण व्यवस्थितरित्या एकदा वाचून काढा. पुस्तक नसेल तर तुम्ही मागून घ्या, ऑनलाईन मिळतं, ऑफलाईनसुद्धा बऱ्याच बुक डेपोमध्ये उपलब्ध आहे. तर हे एक पुस्तक आहे. त्याचबरोबर दुसरं पुस्तक या ठिकाणी प्रकाश शहा सरांचं आहे या ठिकाणी. तर सुबोध विद्युतशास्त्र त्र्यंबक वाघमारे सर बरेच वर्ष आम्ही वापरतोय. त्याचबरोबर प्रकाश शहा सरांचं सुद्धा वापरलं जातं. तर यामध्ये सुद्धा सेम पॅटर्न आहे. भाषा थोडीशी प्लस मायनस आहे. तर हे सुद्धा पुस्तक तुमच्याकडे असेल तुम्ही वापरू शकता. किंवा रेळेकर सरांचा आहे पुस्तक, या ठिकाणी 2 पुस्तके, पहिल्या वर्षासाठी एक पुस्तक केलेलं आहे, दुसऱ्या वर्षासाठी दुसरं पुस्तक. हे नवीन जो अभ्यासक्रम आलेला आहे ITI मध्ये नेहमीनुसार, तर ही पुस्तकंसुद्धा छान आहेत, ही सुद्धा आम्ही वापरतो आहोत. त्यामुळे हे पुस्तकसुद्धा तुम्हाला मागवायला हरकत नाही. प्रतीक रेळेकर सर, डिटेल्स सगळी खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला यांची सगळी डिटेल्स माहिती पुस्तकं नंबर्स मिळणार आहेत, ॲड्रेस मिळणार, त्याच्यावरून तुम्ही पुस्तकं मागवू शकता. पुढे डगे सरांचं आहे इनोव्हेटिव्ह पब्लिकेशन्स. यामध्ये जो सिलेबस इलेक्ट्रिशियन वायरमनसाठी आहे त्यावर जनरली पुस्तकं बनवलेली आहेत, नेहमी पॅटर्नवर आहेत. त्यामुळे इथून सुद्धा तुम्ही जाऊन ही पुस्तकं मागवू शकता. फक्त इलेक्ट्रिशियन थिअरी, आणि वायरमन थिअरी या ठिकाणी तुम्ही मागून घेऊ शकता. इलेक्ट्रिशियन किंवा जवळजवळ सारखी पुस्तकं असतात वायरमन इलेक्ट्रिशियन. जे काही वेगळेपण आहे आपण ते पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत. त्याचबरोबर तुम्हाला महापारेषण महावितरणसाठी प्रदीप कमाले सरांनी एक कॉमन पुस्तक बनवले आहे. त्यामध्ये ऑनलाईन तांत्रिक क्षमता चाचणी, तर ह्यामध्ये TCS IBPS पॅटर्नवर जे पुस्तक आहे हे सुद्धा तुम्ही वापरू शकता. तंत्रज्ञ सहाय्यक फक्त प्रश्नसंच आहे, त्यामध्ये ऑनलाईन तांत्रिक क्षमता चाचणी म्हणजे तुमची टेक्निकल इलेक्ट्रिकल थिअरी, अंकगणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, स्पष्टीकरणासाठी प्रश्नसंच त्या ठिकाणी सोडून दाखवले. जवळजवळ 2500 प्रश्न आहेत आणि प्रदीप कमाले सरांनी या ठिकाणी तुम्हाला चांगलं पुस्तकसुद्धा उपलब्ध करून दिलेलं आहे. अशा प्रकारे कोणतीही पुस्तकं त्या ठिकाणी वापरू शकता जी तुम्हाला अत्यंत भाषा सोपी आणि वाटणार आहे. त्यामुळे ती पुस्तकं वापरून या ठिकाणी तुम्ही अभ्यास करून ही परीक्षा क्रॅक करणं आवश्यक आहे. कारण परीक्षा जोपर्यंत तुम्ही क्रॅक करत नाही, जास्तीत जास्त मार्क्स मिळवत नाही, तोपर्यंत मेरिटमध्ये येणार नाही. त्यामुळे जरी 5000च्या वरती जागा असल्या तरी तुम्हाला त्या ठिकाणी प्रत्येकाला प्रत्येक विषयाचा अभ्यास करणे गरजेचं आहे. काही डाऊट्स असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आपण प्रश्नसंच आणि इतर माहिती घेऊन लवकरच समोर येतोय. प्रत्येक टॉपिक कोणकोणते महत्त्वाचे आहेत ते सुद्धा घेऊन येतोय. तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत सगळ्यांना खूप खूप धन्यवाद आणि बेस्ट ऑफ लक.